नमस्कार. माझे नाव सायली सर्जेराव पाटील, मोहनराव पतंगराव पाटील, महाविद्यालय बोरगाव, BA भाग 1ची विद्यार्थिनी. मराठी भाषा संवर्धन 15वडा यानिमित्त रोज एक कथा या सदरामध्ये आजची कथा घेऊन येत आहे. माझ्या कथेचे नाव आहे कष्टाचे फळ. एका गावात एक मूर्तिकार राहायचा. तो अत्यंत सुंदर मूर्ती घडवण्यात पटाईत होता. एकदा त्याला 2 मोठे दगड मिळाले. त्याने ठरवले की या दगडातून आपण देवाची सुंदर मूर्ती बनवूया. त्याने पहिला दगड घेतला आणि आपल्या छिन्नी हातोड्याने त्यावर वार करण्यास सुरुवात केली. पण थोड्याच वेळात त्या दगडाला वेदना होऊ लागल्या. दगड रडत म्हणाला, "थांब, मला खूप लागतंय. माझ्यावर हे वार करू नकोस. मला असेच राहू दे." मूर्तिकाराला त्याची दया आली आणि त्याने तो दगड बाजूला ठेवला. त्यानंतर त्याने दुसरा दगड घेतला. त्यावरही त्याने छिन्नी हातोड्याने वार करण्यास सुरुवात केली. या दगडालाही वेदना होत होत्या, पण त्याने हार मानली नाही. तो मनात म्हणाला, "जर मला सुंदर मूर्ती बनायची असेल तर मला हे घाव सोसावेच लागतील." बघता बघता मूर्तिकाराने त्या दगडाची एक अतिशय सुंदर अशी तेजस्वी मूर्ती बनवली. काही दिवसांनी गावात नवीन मंदिर तयार झाले. मूर्तिकाराने बनवलेली ही मूर्ती मंदिरात स्थापन करण्यात आली. लोकांनी तिथे दर्शनासाठी गर्दी केली. आता प्रश्न होता की नारळ फोडण्यासाठी कोणता दगड वापरावा. तेव्हा सर्वांनी मंदिराबाहेर पडून असलेला तो पहिला दगड निवडला. आता रोज लोक मंदिरात येतात, त्या दुसऱ्या दगडाची पूजा करतात, त्यावर फुले वाहत आणि बाहेर असलेल्या दगडावर जोरात नारळ फोडत. पहिला दगड रडत दुसऱ्या दगडाला म्हणाला, "तुझं नशीब किती चांगलं. लोक तुझी पूजा करतात, माझ्यावर मात्र रोज घाव घालतात." दुसरा दगड शांतपणे म्हणाला, "मित्रा, जर त्या दिवशी तू कारागिराचे थोडे घाव सोसले असतेस तर आज माझ्या जागी तू असतास. तू तेव्हा कष्टाला घाबरलास म्हणून आज तुला हे दुःख सहन करावे लागत आहे." तात्पर्य, जीवनात यशस्वी होण्यासाठी आणि स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी सुरुवातीला कठीण परिश्रम आणि संकटाचे घाव सोसावे लागतात. जे संकटांना घाबरत नाहीत तेच पुढे जाऊन देवासमान आदर मिळवतात. धन्यवाद.